आली आहे माहेरला आली आहे कशासाठी बर्थडेला आणि रुपा तर किती नटली बाई होय कोणती काहीतरी आज छोट्याचा वाढदिवस आहे म्हणा आले नंद बाई एवढ्या लांबून हा बाई आमचा छोटू तर आमच्या छोट्याला मन भरून चांगल्या अशा शुभेच्छा द्या त्याला चांगलं दीर्घ आयुष्य लागू द्या किती छान दिसते आता कोण म्हणायचं पहिला शब्द काय म्हणला असेल तर ती आत्या म्हणलाय होय म्हणलाय नाही रुपा मला पहिल्यांदा रुपाने व्हिडिओ पाठवला इतका भारी वाटत होता ना लय भारी वाटत होतं होय कपडे आणले ना आत्यानं कपडे झोप लागली काय करू ना आता एवढं लवकर झोपायला म्हणले कसं करायचं तर बाहेर बायका आले त्या बघा आणि ही इकडं आहे आमची मावस मामी म्हणजे आमच्या मावशीची सून आहे ना म्हणजे कसं आहे एवढं माहिती नव्हतं मला पण आता जरा माहीत व्हायला लागलं या पण चाललं नाही बड्डेसाठी खास आले ते बड्डेसाठी आले मग कसं भारी वाटलं तर मी बघू आता शक्य झालं तर उद्या त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाला जाणार आहे मग तिथलं पण तुम्हाला दाखवते मुळवली गाव आहे वेळापूरपासून ना हां तिथं आणि ह्या म्हणल्या तर त्या आहे त्या रुपा आहे ना त्यांची चुलती तर ह्या पण खास बड्डेसाठी आले त्या आले त्या त्यांच्या जाऊबाई म्हणजे रुपाची आई ही सगळीच बड्डेसाठी आली ती मग कसं वाटलं भारी वाटलं का आल्या खूप छान वाटलं स्वभाव मस्त आहे बरं का आल्यापासून पाहुणच्या आल्यापासून भाकरी बनवण्यापासून सगळी मदत जेवढी होता होईल तेवढं सगळं केलंय कारण पाहुणे येते आणि मी कशी करू हे असलं काय सुद्धा नाही बघा आणि तुम्ही म्हणताल सकाळ व्हिडिओ पडला नाही तिथून घरून निघताना उशीर झालेला तिथं सगळं आवरलेलं परत येताना वाटत पाऊस ती तुमचं दाजी तर नकोच म्हणत होतं जाऊ नको पावसाचं वातावरण आहे असू द्या म्हणलं आणि इथं लेकरांचं काय चिव कशी नटली आमची हां छान दिसते म्हणा मी मित्रासनी मनभर कमेंट करून सांगा म्हणावं छान दिसते नाही का लाजायला लागली ती तिला लाजायला लागली लेकरं आल्यापासून नुसता धिंगाणा चालू पहिला बड्डे त्याला तर यावं लागतंय नको म्हणत होतं याने पण तशी झाली असू दे म्हणलं जावं परत हे दिवस दुसऱ्याला आणि पहिल्याला फरकच राहतो त्यामुळं चला म्हणलं जाऊन येऊया लगेच काय पण म्हणत होत्या राहू दे आता धावपळ करत बसती सगळ्यांनी सांगून सुद्धा आलीच बरं का कारण सगळीच म्हणत होती सावकाश गोवी नाही ये पण ये त्यासाठी मी आली आता बाहेर बायका भरपूर जमले त्या ठेवू का लवकर मी व्हिडिओ काढायला लागली काय बोलत नाही ना अशा टायमिंगला बोलते आणि इकडं तर मी जास्त खोड्या केल्या त्या होय नाही कोणी फुगवलं तू फुगवलं ना किती नाही शाल तू किती नाही तिसरी नाही तर आता आका बाहेर येते की आता तिथं बायकाले त्या बाहेर भरपूर ही रुपाचं तर इकडून तिकडून चालू आहे आता तो केक कट करायचा का नुसतं असंच फिरायचं छोट्या मागं झोपल्यावर आता काय करू ना सुटूला पण मी बोलताना कळतंय काही होय मग मी अंगावर लगेच ही करते या तर त्याचं पण खेळायचं चालू आहे आता संग बोलत नाही ते नुसतं आता लवकर आली नाही म्हणून मी आज जरा उशीरनाच आली घरून येताना ती निघताना तिथं मावशी थांबून आल्यामुळं भरपूर असा उशीर झाला त्यामुळे यायला लेट झालं थोडा तर चला केक कट करायला चला आईस केक काय नाही तर जाईल विधून आपली वाट बघून काय नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज गडबडीत म्हणजे लय गडबडीत आज माहेरला आलेली कारण आता हे डेकोरेशन तुम्ही बघताय त्या डेकोरेशनला आता हॅपी बर्थडे म्हणून आहे मग कुणाचा तर वाढदिवस असेल कुणाचा तरी म्हणजे माझ्या लाडक्या भाच्याचा आज वाढदिवस आहे तुमचं दाजी नको म्हणत होतं एवढी धावपळ करू नको जाऊन घेतो तरी सुद्धा मी आली भावासोबत आली बरं का झाली तुमच्या घरी जायचं तर कसं झालं डेकोरेशन ती कसं झालंय बघा पुढे तुम्हाला मी सगळं दाखवणारच आहे सविस्तर तर मैरण कॅमेरा घातला ही मैरण तर तुम्हाला दाखवायचं झालं तर जी आपल्या वाढदिवसाला मेनू केले ते काय आहे आता लाईट नाही बरं का खोलीत थोडं समजून घ्या ही भाकरी
ही आहे ज्वारीची भाकरी आणि बाजरीच्या भाकरी आणि बाजार आमटी आणि भात असं आपल्याला जेवणासाठी आयटम केले तयार. एवढं भारी वाटायला लागले आल्यापासून. थोडी धावपळ झाली, 62 किलोमीटर म्हणल्यावर प्रवास जरा जास्त झाला या. थकली होती म्हणून बसली होती. अजून व्हिडिओ काढला नव्हता, आता काढलाय त्यामुळं लेट पडेल जरा व्हिडिओ. घेते त्याला समजून घ्या जरा. अण्णा बाहेर बसले तर सगळ्यांची जिकडं तिकडं म्हणजे हीच धावपळच चाललाय. तर काय मग अण्णा आज नातवाचा वाढदिवस आहे, एवढं भारी भारी काय काय केलं या. बाजार आमटी केली या. आल्यापासून लिखीला बोलायला तर टायमिंगच नाही अण्णाला बोलायला. आता काय की कामाचा राडा उठला सगळा आल्यापासून बरं का. तिथंच आचारी जाग्याला तिकडं तिकडं फिरतय. केक आणला या. केक फ्रीज मध्ये ठेवलाय बघा. तर लॉक केले काय की बहुतेक बारकी लेकरं ती आहे ती त्यामुळे लॉक केले. पलीकडे डेकोरेशन दिसतंय का तुम्हाला? दाखवले की मी सगळं दाखवलं डेकोरेशन. म्हणलं तुमच्या संग बोलावं, तुम्हाला असं वेळ मिळाला म्हणून असं बोलवून घेतलंय तुम्हाला. यायचं नव्हतं बरं का, पण कसं आहे पहिला वाढदिवस आहे त्यामुळे यावं लागलं. तिकडं जेवावं लागतंय. आता लोक यायची बाहेरचे ना आपण. मग काय तर अण्णाचं तर चालूच होतं दमाने सावकाशी. आणि खरंच बरं का सावकाश आलं. आणि तिकडं काय काकूचं काय चाललंय? गुपचूप गुपचूप तिकडं पळायचं चाललंय. आई म्हणाय सोडून बघितला ती कसं म्हणतं का एखाद्या राहून जात. आई म्हणतीच बरं का, पण काकू म्हणली आता गेली तिकडे गेल्या हसत. आल्यापासून भाकरी करते ते सगळं धावपळ चालू आहे. चुलतीनं आमच्या रुपाची मम्मी आली, सगळी आली ती बरं का. मस्त असं बघण्या ड्रेस कसला नवीन घालायची की तुला पण.